श्री स्वामी समर्थ. आज आता या क्षणी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ सुरू होणं हा तुमच्या आयुष्यातील कोणताही सामान्य योगायोग नाही. या घटनेला केवळ इंटरनेटचा खेळ किंवा एखादी साधी शिफारस समजण्याची चूक करू नका. कारण पाण्याची हालचाल सुद्धा ज्याच्या इच्छेशिवाय होत नाही त्या ब्रह्मांड नायकाची ही इच्छा आहे की आज तुम्ही हे ऐकावं. तुमच्या आयुष्यातील हा दिवस आणि हा क्षण विधिलिखित होता. जगात कोट्यावधी लोक आहेत, लाखो व्हिडिओ आहेत, तरीही तुमचं बोट याच व्हिडिओवर का गेलं किंवा हाच व्हिडिओ फिरत फिरत तुमच्या नजरेसमोर का आला? कारण आज साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थांना तुमच्याशी काहीतरी खास बोलायचं आहे. हे बोलणं शब्दांचे नाही तर नशिबाचं आहे. 33 कोटी देवतांची साक्ष आहे की आजपासून, या क्षणापासून तुमचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर जाणार आहे. स्वामींनी अफाट गर्दीतून तुमचा हात पकडला आहे आणि तुम्हाला निवडला आहे. पण हा का प्रश्न तुम्हाला पडला असेल, मीच का, माझ्यावर तर इतकी संकट आहेत, मी तर इतका दुर्दैवी आहे, मग देवाने मला का निवडलं? या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या आतल्या आत्म्याला जागेल. तुम्ही गेल्या काळापासून, कदाचित काही वर्षांपासून एका अशा विचित्र चक्रव्यूहात अडकला आहात जिथून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नाहीये. कोणीतरी गळा दाबल्यासारखी तुमची अवस्था झाली आहे. बाहेरून तुम्ही हसताय, जगाला दाखवण्यासाठी तुम्ही खंबीर आहात, नातलगांसमोर आणि मित्रांसमोर तुम्ही असं दाखवताय की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुम्ही पूर्णपणे कोलमडला आहात. रोज रात्री उशिरापर्यंत तुम्हाला झोप लागत नाही, विचारांचा काहूर माजलेलं असतं. उशिरा झोप लागली तरी पहाटे अचानक जाग येते आणि छाती धडधड व्हायला लागते. माझं कसं होणार? ही आर्थिक समस्या कधी सुटणार? हे आजारपण कधी जाणार? माझ्या हक्काची माणसं मला का समजून घेत नाहीत? देवाला माझी दया का येत नाही? हे प्रश्न तुम्हाला आतून पोखरत आहेत. पण भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, तू निवडला गेला आहेस, कारण तुझ्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे. सोन्याला दागिन्याचा आकार येण्यापूर्वी आगीतून जावं लागतं. तसंच तुम्ही इतके दिवस दुःखाच्या आगी जळत होतात, पण आता ती आग विझवण्याची आणि तुम्हाला सोन्यासारखं चमकवण्याची वेळ आली आहे. स्वामींनी तुम्हाला यासाठी निवडले कारण तुमच्या मनाचा मोठेपणा आणि तुमची श्रद्धा या कठीण काळातही टिकून राहिली आहे. जगाने तुम्हाला नाकारलं, अपमानित केलं, पण ज्याने हे जग निर्माण केलं त्या स्वामींनी तुम्हाला स्वीकारले आहे. स्वामींनी 33 कोटी देवतांची साक्षी याच्यासाठी दिली आहे, कारण जेव्हा एखाद्या सामान्य मनुष्यावर स्वामींची कृपा होते तेव्हा संपूर्ण निसर्ग त्याच्या मदतीला धावून येतो. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लढाईत एकटे आहात, पण तुमच्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या उजव्या बाजूला आणि तुमच्या पाठीशी एक अदृश्य कवच आहे. स्वामींनी तुम्हाला निवडले आहे कारण तुमच्याशी ते कशी गोष्ट आहे जी इतरांकडे नाही, ती म्हणजे परार्थ आणि भोळेपणा. तुम्ही स्वतः दुःखात असूनही दुसऱ्याचं वाईट कधीही चिंतलं नाही. ज्यांनी तुमचं नुकसान केलं त्यांनाही तुम्ही माफ केलं किंवा देवावर सोपवलं. तुमचा हाच सात्विक स्वभाव स्वामींना भोवला आहे. अक्कलकोटच्या वृक्षाखाली बसलेल्या त्या राजाला तुमचे अश्रू दिसले आहेत. आज हा व्हिडिओ पाहताना जर तुमच्या अंगावर काटा येत असेल तर समजून जा की स्वामींची शक्ती तुमच्या आसपास वावरत आहे. ती तुम्हाला स्पर्श करत आहे. ते तुम्हाला सांगत आहेत की बाळा, तुझा वनवास आता संपला. ज्या गोष्टींसाठी तू इतकी वर्ष तरसला आहेस, ज्या सुखासाठी तू दारोदार भटकला आहेस, त्या गोष्टी आता तुझ्या दारात चालत येणार आहेत. ही कोणती जादू नाही, तरी तुमच्या कर्माचं आणि आता स्वामींच्या कृपेचं फळ आहे. तुम्हाला निवडण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्वामींना तुमच्या हातून काहीतरी मोठं कार्य करून घ्यायचं आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. ज्या माणसाला इतिहास घडवायचा असतो त्यालाच ईश्वर सर्वात कठीण परीक्षांना सामोरे जायला लावतो. साधी जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात, पण वादळात जे टिकून राहतं ते जहाज नवीन खंड शोधतं. तुम्ही इतके दिवस जे भोगले ती शिक्षा नव्हती, तर ती तयारी होती. ती एक ट्रेनिंग होती. तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी, तुम्हाला खंबीर बनवण्यासाठी स्वामींनी तुम्हाला या संकटाच्या भट्टीतून टाकून सुलाखून काढलं आहे. आता तुम्ही तयार झाला आहात. आता तुमची वेळ आली आहे. लोक विचारतील की याचं नशीब अचानक कसं बदललं, तेव्हा त्यांना माहीत नसेल की या यशामागे स्वामींचा हात आहे आणि तुमचा सुशिक्षितपणा आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून स्वामी तुम्हाला एक गुप्त दिशा देत आहेत की आता रडणं थांबवा, आता डोळे पुसा आणि तयार व्हा, कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घेऊन येणार आहेत. जे लोक तुम्हाला सोडून गेले तेच लोक परत येण्याच्या तळमळतील.
ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना तुमच्या यशाकडे पाहून मान खाली घालावी लागेल. पण तेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग नसेल, तर स्वामींची करुणा असेल. पण यासाठी स्वामींची एक अट आहे. तुम्हाला आता पूर्णपणे शरणागत व्हावं लागेल. इथे अर्धवट विश्वास चालत नाही. मी हे करेन, मी ते करेन, मी खूप हुशार आहे, हा मीपणा तुम्हाला आता सोडावा लागेल. तुम्हाला म्हणावं लागेल, स्वामी मी थकलोय, माझी सर्व बुद्धी, माझे सर्व प्रयत्न आता संपले आहेत. आता जे काही करायचंय ते तुम्ही करा. माझा श्वास, तुमचा माझा विश्वास, तुमचा ज्या क्षणी तुम्ही मनापासून स्वीकाराल त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे 33 कोटी देवतांच्या आशीर्वादाने दूर होतील. स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला निवडले कारण तुम्ही खास आहात. देवाने प्रत्येकाला एक विशिष्ट हेतूने बनवला आहे आणि तुमचा हेतू आता साध्य होण्याची वेळ आली आहे. तुम्ही कोणाचे तरी आधारवड बनणार आहात. तुमच्या कुटुंबाचा उद्धार तुमच्या हातून होणार आहे. तुमची ही गरिबी, ही लाचारी कायम राहणार नाही. हा व्हिडिओ म्हणजे त्या मोठ्या बदलाची नांदी आहे. याला दुर्लक्ष करू नका. या क्षणापासून स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि पहा कसं तुमचं दुर्दैव सुदैवात बदलतं. कधी कधी आपल्याला वाटतं की देव निष्ठुर आहे, माझे स्वामी माझ्याकडे बघत नाहीत. पण तसं नसतं. आई जशी बाळाला चालायला शिकवताना थोडा वेळ त्याचा हात सोडते जेणेकरून बाळाने स्वतःच्या पायावर उभं राहावं, तसंच स्वामींनी तुमचा हात काही काळ सोडला होता, फक्त तुम्हाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, तुम्हाला जगाची खरी ओळख करून देण्यासाठी. आज तुम्हाला कळेल की कोण आपला आहे आणि कोण परका. हा धडा शिकवण्याची ती वेळ आली होती. पण तुम्ही पडला नाहीत, तुम्ही डगमगला नाहीत, तुम्ही श्रद्धा सोडली नाहीत आणि म्हणूनच आज स्वामी परत आले आहेत तुम्हाला कडेवर घेण्यासाठी. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात जे विचार येत आहेत ते स्वामीच तुम्हाला देत आहेत. तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतंय ना की हो, हे माझ्यासाठी आहे. त्या आजवर विश्वास ठेवा, कारण तुमची बुद्धी खोटी बोलू शकते पण तुमचा आत्मा कधीच खोटं बोलत नाही. आणि आत्म्यातच स्वामींचा वास असतो. 33 कोटी देवतांचे साक्षर या पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या निसर्गाची प्रतीक शक्ती आता तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज झाली आहे. फक्त तुम्ही एक पाऊल श्रद्धेचा टाका. स्वामी तुमच्यासाठी 10 पावले पुढे येतील. स्वामीने तुम्हाला यासाठी सुद्धा निवडले आहे कारण तुमच्या पूर्व पुण्याचा साठा आता फळाला आला आहे. आजवर तुम्ही केलेले नामस्मरण, तुम्ही कोणाला केलेली छोटीशी मदत किंवा मुक्या प्राण्याला दिलेला अन्नाचा घास किंवा तुमच्या पूर्वजांची पुण्याई, यातलं काहीच वाया गेलेलं नाही. स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण अंधेर नसतो. तुमचा प्रत्येक सत्कर्म जिथे जमा झाला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज तुम्हाला हा संदेश मिळाला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण अक्कलकोटच्या स्वामींसारखी माऊली तुम्हाला मिळणार नाही. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ आज तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून घ्यावा लागेल. याचा अर्थ असा आहे की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी भिंत फोडून नवीन दरवाजा काढतात. जेव्हा डॉक्टर्स हात वर करतात तिथे स्वामींचं भस्म काम करते. जेव्हा वकिलांचे आणि कोर्टाचे दरवाजे बंद होतात तिथे स्वामीचा न्याय सुरू होतो. तुमच्यासाठी तो न्यायाचा दरवाजा उघडला गेला आहे. आता मागे वळून पाहू नका. भूतकाळातल्या चुका, अपमान आणि दुःख तिथेच गाडून टाका. एक नवीन सूर्य उगवला आहे. जर तुमच्या आयुष्यात फक्त प्रकाश आणि प्रकाशच घेऊन येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी ज्यांना निवडतात त्यांची परीक्षाही कठीण असते. कदाचित तुम्ही विचार करत असाल की निवडलाय तर मग अजून त्रास का होतोय. तर सोनार आणि सोन्याला आगीतून बाहेर काढलं तरी त्याला हातोड्याचं घाव घालूनच आकार द्यावा लागतो. सध्या तुमच्या आयुष्यात जे छोटे मोठे खटके उडत आहेत ते शेवटचे घाव आहेत. तुम्हाला आकार देण्याची ती शेवटची प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातला भीती चालवलेशाही निघून गेला पाहिजे. कारण ज्याला स्वामींनी आपलं म्हटलं त्याला काळाचीही भीती नसते. तुम्ही त्या समर्थांचे लाडके आहात ज्यांच्या नावाने यमदूतही रस्ता बदलतात. त्यामुळे स्वतःला कमी लेखणं बंद करा. स्वतःचा विचार समजणे बंद करा. तुम्ही वाघ आहात आणि स्वामी तुमची ताकद आहेत. आता इथून पुढे काय होणार आणि जेव्हा स्वामी कोणाला निवडतात तेव्हा त्याच्या आयुष्यात सफाई सुरू होते. तुमच्या आयुष्यातून अशी माणसे आपोआप दूर होतील जी तुमच्या प्रगतीत अडथळा आहेत. तुमचे असे स्वभाव निघून जातील जे तुम्हाला मागे घेत होते. तुम्हाला अचानक नवीन संधी दिसू लागतील. ज्या कामासाठी तुम्ही वर्षापासून धडपड होतात ते काम कोणाच्या तरी एका फोनवर किंवा एका भेटीत मार्गी लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे इतकं सोपं होतं का. हो, हे सोपं होतं पण तेव्हा वेळ आली नव्हती. आता स्वामींनी तथास्तु म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळतील.
कधी स्वप्नातून, कधी कोणाच्या तरी बोलण्यातून, तर कधी अचानक मिळणाऱ्या मनाला शांततेतून. हे संकेत ओळखायला शिका. स्वामींचा तुमच्यावर असलेला लोभ म्हणजे प्रेम तुम्हाला पदोपदी जाणवेल, पण त्यासाठी तुम्हाला साक्षी भाव ठेवावा लागेल. म्हणजे काय, तर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्रयस्थ होऊन पाहणे. हे स्वामी करत आहेत. मी फक्त माध्यम आहे. आणि अपयशाला तर खचून जाऊ नका, कारण दोन्ही स्वामींच्या इच्छा आहेत. निवडलेल्या भक्ताचे हेच लक्षण असतं की तो सुखात माझं नाही आणि दुःखात रडत नाही. तो फक्त स्मरण करतो. आणि जेव्हा तुम्ही असे वागायला लागतील, तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही तुमच्यात बदल जाणवेल. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेजी, तुमच्या बोलण्यात एक वेगळीच धार येईल. लोक तुम्हाला विचारतील, तू इतका शांत कसा? तेव्हा तुमच्याकडे एकच उत्तर असेल, माझा भार आता समर्थांच्या खांद्यावर आहे. अजून एक महत्त्वाचं रहस्य जे स्वामींनी निवडलेल्या भक्तांनी जाणलं पाहिजे, ते म्हणजे मौनाचं सामर्थ्य. स्वामी स्वतः अक्कलकोटमध्ये अनेकदा मौनात असायचे, पण त्यांचं काम ब्रह्मांडभर चालायचं. तुम्हालाही आता थोडं शांत व्हावं लागेल. तुमचे दुःख, तुमच्या योजना, जी स्वप्न लोकांसमोर बडबड करून सांगू नका. मला हे करायचंय, मला ते करायचंय, हे जगाला सांगू नका. तुमचं गुपित फक्त स्वामींना सांगा. कारण लोकांची नजर लागते, पण स्वामींची नजर लागली तर त्याचं सोनं होतं. तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि स्वामींच्या आशीर्वादाने त्यावर काम करत राहा. जेव्हा यश मिळेल तेव्हा तुमचा निकाल जगाला उत्तर देईल. निवडलेल्या भक्ताने आपली ऊर्जा वादावादीत आणि स्पष्टीकरणात देण्यात वाया घालू नये. स्वामींची कृपा ही सागरासारखी आहे, तिला अंत नाही. तुम्हाला निवडलं याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही फक्त पूजा अर्चा करत बसावं. नाही, स्वामींना कर्मयोगी आवडतात. तुम्हाला निवडलाय म्हणजे आता तुम्हाला दुप्पट वेगाने काम करायचं आहे. पण चिंता न करता, कष्ट तुमचे असतील पण यश स्वामींचे असेल. तुम्ही शेत नांगरायचं, पाऊस स्वामी पाडतील. हे समीकरण पक्क लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येची चावी स्वामींच्या नावाच्या जपामध्ये आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलं, तेव्हा डोळे मिटा आणि त्यात अजानुबाहू मूर्तीला आठवा. तुम्हाला जाणवेल की संपलं काहीच नाही, उलट एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी स्वामींनी निवडलेल्या भक्तांनी समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे देण्याची वृत्ती. स्वामी समर्थ स्वतः अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भक्तांकडून काहीच मागत नसतात, पण ज्याने प्रेमाने काही अर्पण केलं त्याचा स्वीकार करतात आणि त्याला 10 पटीने परत करतात. हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही विश्वाला काही देता, तेव्हाच विश्व तुम्हाला भरभरून परत करतो. हे डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचाराने तुमच्या मनाला उभारी दिली आहे, स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे, याचा अर्थ असा की तुम्हाला नावावर प्रेम करावे लागेल. नामात अशी शक्ती आहे जी औषधातही नाही. तुम्ही म्हणाल, मी खूप नामस्मरण करतो पण माझं मन लागत नाही. स्वामी सांगतात, मन लागो वा न लागो, तुम्ही नाव घेत राहा. कडू औषध प्रेमाने घेतलं काय किंवा नाकाने दाबून घेतलं काय, ते पोटातील रोग बरा करतात. तसेच देवाचं नाव तुम्ही आवडीने घ्या किंवा संकटात आठवण म्हणून घ्या, ते तुमचं प्रारब्ध जाळण्याचं काम करतच. ज्यांना स्वामीने निवडले त्यांच्या श्वासाच्या लयीचं स्वामींचं नाव भिनलं पाहिजे. तुम्ही काम करत असाल, प्रवास करत असाल किंवा स्वयंपाक करत असाल, आतल्या तो जप चालू राहू द्या. एक दिवस असा येईल की तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा आत्मा स्वामी समर्थ असा जप करेल. आणि ज्या दिवशी अवस्था येईल त्या दिवशी मृत्यू जरी समोर आला तरी तुम्हाला भीती वाटणार नाही. अनेकदा भक्तांना प्रश्न पडतो की आम्ही निवडले गेलो आहोत, हे ओळखायचं कसं? त्याची काही ठळक लक्षणे आहेत. पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला आता जगाच्या गर्दीत रमायला आवडणार नाही. तुम्हाला एकांत प्रिय येईल. जिथे लोकांची निंदा नालस्ती चालली आहे तिथून तुमचं मन उडून जाईल. तुम्हाला शांत बसून राहावंसं वाटेल. दुसरे लक्षण म्हणजे प्राण्यांबद्दल आणि निसर्गाबद्दल तुमच्या मनात अचानक दया निर्माण होईल. रस्त्यावरचा कुत्रा भुकेला दिसला तर तुम्हाला स्वतःचं जेवण गोड लागणार नाही. ही करुणा म्हणजे साक्षात स्वामी तुमच्या हृदयात प्रवेश करत असल्याचीही खूण आहे. आणि तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे निर्भयता. कितीही मोठं संकट आलं तरी मनाच्या कोपऱ्यात एक आवाज येईल की काही काळजी करू नको. स्वामी जेव्हा तुमच्या मनाची अवस्था अशी स्थितप्रज्ञ होईल तेव्हा समजून जा की तुमची निवड स्वार्थ ठरली आहे. पण सावध राहा, माया खूप चतुर आहे. जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गावर पुढे जाता तेव्हा माया तुम्हाला अडवण्यासाठी नवीन युक्ती घेऊन येते. कधी आळस, कधी शंका येईल, कधी जवळची माणसं तुमच्या श्रद्धेची चेष्टा करतील आणि इतकं देव करून काय मिळालं तुला असे टोमणे मारतील. हा तुमच्या परीक्षेचा एक भाग आहे. निवडलेल्या भक्तांनी अशा वेळी वाद घालत बसू नये, हसून सोडून द्यावं. कारण ज्याला गूळ लागलाय त्याला साखरेची चव सांगायची गरज नसते. तुम्हाला जो आनंद मिळतोय तो त्यांना दिसत नाहीये, यात त्यांचा दोष नाही. सूर्याचा प्रकाश आंधळाला दिसत नाही,
म्हणून सूर्य नाही असं होत नाही. तसंच स्वामींची कृपा ज्यांना अनुभवता येत नाही त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ घालवू नका. तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका. स्वामींचा एक नियम आहे, ते भक्ताला कधीच उपाशी झोपू देत नाही. जर स्वामींनी तुम्हाला निवडला असेल तर तुमच्या अन्नाची, वस्त्राची आणि निवाराची जबाबदारी आता त्यांची आहे. तुम्हाला फक्त कर्म करण्याची जबाबदारी उचलायची आहे. भविष्याची चिंता करणे म्हणजे स्वामींच्या शक्तीवर शंका घेण्यासारखं आहे. ज्या पक्ष्यांना उद्या काय खायला मिळणार हे माहीत नसतं तरी ते गोड गाणी गात आकाशात भरारी घेत असतात, कारण त्यांना निसर्गावर विश्वास असतो. तुम्ही तर स्वामींची लाडकी लेक आहात व तुम्हाला कशाला हवी उद्याची काळजी. आजचा दिवस आनंदाने जगा. उद्याचा दिवस स्वामींनी आधीच सुंदर लिहून ठेवला आहे. या प्रवासात तुम्हाला अनेकदा चमत्कार दिसतील, पण चमत्कारांना नमस्कार करू नका, तर त्या मागच्या शक्तीला ओळखा. कधी कधी तुमची हरवलेली वस्तू सापडेल, कधी कधी आजारपणात एकदम गोळी येईल. हे सर्व स्वामींची लीला चरित्र आहेत. ते तुम्हाला दाखवून देत आहेत की ते तुमच्या सोबत आहेत. पण लक्षात ठेवा, स्वामी चमत्कारासाठी नाही तर आत्मोद्धारासाठी आहेत. चमत्कार हे फक्त लॉलीपॉप आहे. लहान मुलांना शांत करण्यासाठी. खंबीर भक्ताला चमत्काराची गरज नसते, त्याला फक्त स्वामींच्या चरणांची ओळ असते. तुम्हाला निवडले ते मोक्षाच्या वाटेवर चालण्यासाठी, संसाराच्या चिखलातून कमलासारखं वर येण्यासाठी. तुम्ही आता अशा टप्प्यावर आहात जिथून माघार नाही. आता तुम्हाला पुढे जायचं आहे. हा रस्ता काट्याकुट्यांचा असू शकतो, पण या रस्त्यावरचा जो सोबती आहे तो त्रैलोक्याचा मालक आहे. यामुळे काटे टोचतील पण जखम होणार नाही, पाय दुखतील पण थांबणार नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना आता नियोजित आहे. कोणाचं भेटणं, कोणाचं जाणं, काय मिळणं, काय गमावणं, हे सर्व मोठ्या एका चित्राचा भाग आहे जे स्वामी रंगवत आहेत. स्वामी हे असंच का असे विचारण्यापेक्षा स्वामी यात तुमची काही इच्छा आहे का असे विचारायला शिका. प्रश्न बदलले की उत्तर बदलतात, आणि उत्तर बदलली की आयुष्य बदलतात. आणि एकदा का तुमची पाहण्याची दृष्टी बदलली की मग तुम्हाला त्या गुप्त गोष्टीचा खरा अर्थ उलगडू लागेल. जे आजवर तुमच्यापासून लपलेली होती ती गुप्त गोष्ट म्हणजे स्वामींचा तुमच्याशी असलेला सुखसंवाद. तुम्हाला वाटत असेल स्वामी फक्त फोटोतून किंवा मूर्तीतून बघतात, पण सत्य हे आहे की तुमच्या श्वासात मिसळून गेले आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला याचं प्रत्यय येईल. जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात सापडाल आणि मनातल्या मनात हाक माराल, तेव्हा क्षणाचाही विलंब नव्हता कुठून तरी मदत येईल. कधी कोणाच्या रूपाने, कधी एखाद्या पुस्तकातल्या ओळीच्या रूपाने, तर कधी अचानक मनाला मिळणाऱ्या युक्तीच्या रूपाने. हे दुसरं तिसरं काही नसून स्वामीने तुमच्यासाठी पाठवलेला गुप्त संदेश असेल. तो वाचायला शिका. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी नियम बदलायलाही तयार आहे, फक्त तू माझा हात घट्ट धरून ठेव. तुम्हाला निवडणे मागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे तुमच्या कुळाचा उद्धार. अनेकदा आपल्यावर जी संकट येतात ती फक्त आपली नसतात, तर ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही दोषांची असतात. पण जेव्हा तुमच्यासारखा एक सात्विक आत्मा स्वामींच्या चरणी लागतो, तेव्हा तुमच्या भक्तीची पुण्यही तुमच्या मागच्या 7 पिढ्यांना आणि पुढच्या 7 पिढ्यांना तारून येते. तुम्ही तुमच्या घराचे दीपस्तंभ आहात. तुमच्या वागण्यातून, तुमच्या संयमातून आणि तुमच्या भक्तीतून तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडणार आहे. तुमच्या घरात जी सततची कटकट, आजारपण किंवा तणाव होता तो आता हळूहळू विरघळून जाईल. कारण जिथे स्वामींचा वास असतो तिथे कलियुगाचा प्रभाव चालत नाही. पण सांभाळून राहा. जेव्हा तुम्ही या उंचीवर पोहोचता तेव्हा तुमचा अहंकार डोकं वर काढू शकतो. मी किती पूजा करतो, मी किती सहन केलं, हा भाग तुमच्या मनात येऊ देऊ नका. कारण साखरेच्या पोत्यात एक जरी मुंगी शिरली तरी ती पोतं पोखरते, तसा अहंकार भक्तीला पोखरतो. तुम्ही आता अशा एका प्रवासात आहात जिथे तुम्हाला लोकांच्या गर्दीची नाही तर स्वामींच्या सहवासाची गरज भासेल. तुम्हाला आता जाणवेल की जगाला खुश करण्यापेक्षा त्या अक्कलकोटच्या राजाला खुश करणं किती सोपं आणि आनंददायी आहे. ते फक्त एका तुळशीच्या पानावर आणि मनापासून मारलेल्या हाकेवर प्रसन्न होतात. आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात अकल्पित गोष्टी घडतील. ज्या लोकांनी तुम्हाला कधीच किंमत दिली नाही ते लोक अचानक तुमच्या शब्दाला मान देऊ लागतील. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना तुमच्यात एक वेगळं तेज दिसेल. हे तेज तुमचं नाही तर तुमच्यावर पडलेल्या स्वामींच्या दृष्टीचं आहे. जसा लोखंडाला परिस्पर्श केल्यावर त्याचं सोनं होतं, तसं तुमच्या कष्टाचं आता सोनं होणार आहे. पण यासाठी तुम्हाला एक वसा घ्यावा लागेल. तो वसा म्हणजे आनंदी राहण्याचा. तुमच्या चेहऱ्यावर आता दुःख नको, कारण स्वामींच्या लेकरांना रडणं शोभत नाही. जर तुम्ही अजूनही रडत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचा स्वामींच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. आजपासून आरशात बघताना स्वतःला सांगा की मी सामान्य नाही, माझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक उभा आहे. ही सकारात्मकता तुमच्या रक्ताच्या कणाकणात बिंबू द्या. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, अरे वेड्या, कस्तुरी मृग जसा कस्तुरीच्या सुगंधासाठी रानोमाल भटकतो तसा तू सुखासाठी बाहेर भटकतेस. पण ते सुख, ती शांती आणि ते सामर्थ्य तुझ्या आतच दडले. फक्त डोळे मिट आणि मला तुझ्या हृदयात शोध. येणारे दिवस हे तुमचे आहेत. तुमच्या आयुष्यातली पांढरं संपली आहे.
आता नवी पालवी फुटणार आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की हा प्रवास किती मोठा आहे, पण लक्षात ठेवा, गरुडाला उंच उडण्यासाठी हवेच्या विरोधात जावं लागतं. तुम्हालाही प्रवाहाच्या विरोधात पोहायचं आहे. जग काय म्हणेल याचा विचार आता सोडून द्या. लोकनिंदा ही यशाची पहिली पायरी असते. जितके लोक तुम्हाला नावं ठेवतील तितकी तुमची पापं धुतली जातील आणि तुम्ही स्वामींचे अजून जवळ जाल. त्यामुळे निंदेला घाबरू नका, तर तिचं स्वागत करा. आता तुमच्या हातात एक अदृश्य चावी दिली जात आहे. ही चावी आहे श्रद्धेची. या चावीने तुमचे नशीब कोणतेही कुलूप उघडू शकतं. पण अट फक्त एकच, सबुरी घाई करू नका. फळं पिकायला वेळ लागतो, पण जेव्हा ते पिकतं तेव्हाच ते गोड लागतं. स्वामी तुमचं फळ पिकवत आहेत. थोडा धीर धरा. जी गोष्ट तुमच्या हातून निसटली त्यापेक्षा 1000 पटीने चांगली गोष्ट स्वामींनी तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. आजवर तुम्ही खूप काही गमावलं असेल, पैसा, माणसं, वेळ, पण आता जमा करण्याची वेळ आली आहे. स्वामींची कृपा जमा करा. ती एकदा मिळाली की बाकी सर्व गोष्टी व्याजासकट परत मिळतील. तुम्हाला प्रश्न पडेल की ही सर्व कसं शक्य आहे, गेलेली वर्षे आणि गमावलेली संधी परत कशी येईल? तर लक्षात घ्या, समर्थांच्या गणितात वजाबाकी नसतेच. तिथे फक्त बेरीज आणि गुणाकार असतो. जेव्हा स्वामी परत देतात तेव्हा ते फक्त तुमचं नुकसान भरून काढत नाही, तर त्या नुकसानीमुळे तुम्हाला जो मानसिक त्रास झाला त्याची भरपाई म्हणून शांती आणि समाधान सुद्धा बोनस म्हणून देतात. तुम्ही आता एक असा अनुभव घ्याल जो शब्दांच्या पलीकडचा आहे. तो म्हणजे तुमच्या वाणीत झालेला बदल. आजपर्यंत तुम्ही बोललात तरी लोकांवर प्रभाव पडला नव्हता. लोक तुमचं ऐकून दुर्लक्ष करत होते, पण आता स्वामी तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती होऊन बसणार आहेत. तुम्ही 4 शब्द बोललात तरी ते समोरच्याच्या काळजाला भेटतील. तुमचा शब्द आता प्रमाण मानला जाईल. जिथे तुम्हाला स्वतःची बाजू मांडण्यासाठी धडपड करावी लागत होती, तिथे आता तुमचं म्हणणं सुद्धा खूप काही बोलून जाईल. हा बदल तुमच्या आतल्या आत्मविश्वासाचा आणि स्वामींच्या कृपेचा असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला आता समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दृष्ट आणि बाधा. जेव्हा एखादी दिवस जोरात पेटू लागतो तेव्हा त्याच्या भोवती किडे जमा होतात. तसेच आता तुमची प्रगती सुरू होतात. काही जळणारे लोक, काही वाईट नजर तुमच्यावर पडू शकते, पण घाबरू नका. स्वामींनी तुमच्या भोवती आता वज्र कवच उभारला आहे. कोणी तुमच्याबद्दल किती वाईट चिंतू दे, कोणी काहीही करू दे, त्याचा परिणाम आता तुमच्यावर होणार नाही. उलट जो तुमच्यासाठी खड्डा खोदेल तोच त्यात पडेल. कारण आता तुमची लढाई तुमची नाही, तर तुमचे पाठीराखी लढत आहेत. तुम्ही पाहिलं असेल, धनुष्य बाणातून बाण सोडण्याआधी त्याला खूप मागे उडावं लागतं. जेवढा बाण मागे ओढला जातो तेवढाच वेगाने आणि ताकदीने तो पुढे जातो. तुमच्या आयुष्यात जे काही मागे घेतल्यासारखी झाली आहे, जी काही पिछेहाट झाली आहे, ती याचसाठी होती. स्वामी तुम्हाला मागे घेत होते कारण त्यांना तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठून द्यायचा होता. ती पिछेहाट नव्हती, ती मोठी झेप घेण्याची तयारी होती. आता ती दोरी सुटण्याची वेळ आली आहे. तुमचा वेग आता जगाला थक्क करेल, कारण स्वामी तुमच्या त्या झोपडीचे रूपांतर राजमहालात करण्याची योजना आखत आहेत. फक्त त्यांच्या वेळेवर विश्वास ठेवा. त्यांचं टायमिंग कधीही चुकत नाही. आणि हो, स्वामींना व्यवहार आवडत नाही, त्यांना भाव आवडतो. तुम्ही किती रुपयांचा पेढा ठेवला यापेक्षा तुम्ही किती अश्रू घालून त्यांना हाक मारली याला किंमत आहे. तेव्हा काही मागू नका, फक्त त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. तुम्हाला त्या डोळ्यांमध्ये खोल शांतता दिसेल, जी तुम्हाला सांगेल तू कशाला काळजी करतोस, तुझं सर्व उजळ आता माझा आहे. तुम्हाला निवडलेल्या भक्तांना स्वामी एक विशेष भेट देणार आहेत. ती म्हणजे निद्रा आणि स्वप्न. गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्हाला शांत झोप लागत नव्हती ना? आता पहा, तुम्ही अंथरुणावर पडतात तुम्हाला लहान बाळासारखी गाढ झोप लागेल आणि स्वप्न तुम्हाला असे दृष्टांत होतील जे तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. स्वामी स्वप्नांच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतील. कदाचित ते तुम्हाला स्वप्नात एखादी जागा दाखवतील किंवा एखादा रस्ता दाखवतील. ती स्वप्न लिहून ठेवा, कारण की तुमच्या भविष्याची ब्लूप्रिंट म्हणजे नकाशा असणार आहेत. कधीतरी तुम्हाला वाटेल की मी या पात्रतेचा आहे का? मी तर खूप पाप केलेत, चुका केलं. पण स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तुझा भूतकाळ पुसला गेला, जेव्हा नदी सागराला मिळते तेव्हा ती नदी राहत नाही, ती सागर होते. तिचं गोड पाणी खारं होतं, तिचं नाव मिळतं. तसेच तुम्ही आता स्वामीमय झालं आहात. तुमची पापं, तुमचं प्रारब्ध आता स्वामींच्या चरणी विलीन झालं आहे. त्यामुळे अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. तुम्ही आता शुद्ध आहात. आता एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची पायरी, ती म्हणजे संकल्प. स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी आहे, पण दिशा तुम्हाला ठरवायची आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी मनाशी एक पक्का निर्णय करा की स्वामी तुमच्या आशीर्वादाने मी एक अमुक गोष्ट साध्य करणारच. मग ते व्यसनमुक्ती असो की कर्जमुक्ती किंवा एखादं नवीन कार्य. तुम्ही एक पाऊल टाका, स्वामी त्या मार्गावरचे सर्व अडथळे फुलांसारखे बाजूला करतील. तुम्ही घेतलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आता विश्वासाची सर्व सूत्र हल्ली आहेत. पण भक्तांनो, अध्यात्मात एक सुंदर नियम आहे आणि देवाणघेवाणीचा निसर्ग.
कधीच एका हाती चालत नाही. श्वास घेतला की तो सोडावा लागतो. झाडं पाणी घेतात तेव्हाच ते फळ देतो. असे जेव्हा स्वामींकडून आपल्याला इतकं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांगला विचार पसरवता तेव्हा त्याचे आशीर्वाद फिरून पुन्हा तुमच्याकडेच येतात. हे कर्म कमवण्याची संधी दवडू नका. तसेच तुमचं मन मोकळं करा. स्वामींना आणि आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही कुठून आहात आणि तुमचे अनुभव काय आहेत. खाली कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी मी तुमचा आहे असे लिहून आपली हजेरी लावा. जेव्हा तुम्ही हे लिहून व्यक्त होता तेव्हा ते केवळ शब्द राहत नाही, तर तो एक लिखित नवस होतो. तुमच्या कमेंटकडे बघून दुसऱ्याला शक्ती मिळते. त्यामुळे लाजू नका. आज व्यक्त व्हा. तुमचा प्रत्येक शब्द आम्ही स्वामींचा प्रसाद समजून वाचू. शेवटी जर तुम्ही अजूनही या परिवाराचा भाग झाला नसाल तर सबस्क्राईब करून त्या शेजारची घंटा दाबायला विसरू नका. हे साधं सबस्क्रिप्शन नाही, तर हे स्वामींशी जोडलेलं एक अतूट नातं आहे, जेणेकरून स्वामींचा संदेश, पुढचा आशीर्वाद सर्वात आधी तुमच्या दारात तुमच्या मोबाईलवर येईल. आता डोळे पुसा आणि नव्या अध्यायाचं स्वागत करा, कारण त्याचा आरंभ स्वामींनी केलाय. त्याचा शेवट विजय असणार आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि मनाला थोडं मोकळं सोडा. तुम्हाला जाणवतंय का तुमच्या खांद्यावरचं कित्येक वर्षांचं ओझं आता हलकं झाल्यासारखं वाटतंय? हे ओझं संकटाचं नव्हता, तर ते मी हे कसं निभावेल या विचाराचा होता. पण आता तो भार स्वामींनी स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. तुम्हाला माहीत आहे का, स्वामींची कामाची पद्धत मोठी अजब आहे. ते तुमच्या आयुष्यात बदल घडवताना कधीच गाजावाजा करत नाही. ते रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुमच्या नशिबाचे धागे गुंफत असतात. त्यामुळेच अनेकदा तुम्हाला सकाळी उठल्यावर विनाकारण प्रसन्न वाटतं. तुम्हाला कळत नाही की आज इतकं छान का वाटते, पण तो संकेत असतो की रात्री स्वामींनी तुमच्या आयुष्यातील एक मोठा संकट दूर लोटला आहे. अनेकदा तुम्हाला प्रश्न पडतो की माझ्याच वाट्याला ही माणसं का आली? मला त्रास देणारे नातेवाईक, शेजारी किंवा सहकारी यांचा एक कुपित आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत. लक्ष देऊन ऐका. जी माणसं तुम्हाला त्रास देतात ती तुमची शत्रू नाही, तर ती तुमची विनापगारी कामगार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. ही माणसं तुमच्याबद्दल वाईट बोलून, तुमचा छळ करून तुमची पापं स्वतःच्या माथ्यावर घेत आहेत आणि तुमचं पुण्य वाढवत आहेत. ज्या दिवशी तुम्हाला हे गणित समजेल त्या दिवशी तुम्हाला त्रास देणाऱ्या माणसांचा राग येणार नाही, तर दया येईल, कारण ते बिचारे स्वतःचं नुकसान करून तुमचा रस्ता साफ करत आहेत. स्वामी अशा ठिकाणी माणसांचा वापर सुद्धा तुमच्या भल्यासाठीच करून घेत आहेत. आता तुमच्या मनात एक भीती असू शकते की पुन्हा पूर्वीसारखे वाईट दिवस तर येणार नाहीत ना? यावर स्वामींचे उत्तर स्पष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही स्वामींचा हात धरला आहे तोपर्यंत काळाची काय भिशात की तो तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाघाच्या गुहेत शिरण्याची हिंमत कोणाचीच नसते आणि तुम्ही तर आता साक्षात अक्कलकोट स्वामींच्या गुहेत त्यांच्या आश्रयाला आला आहात. तिथे फक्त आणि फक्त सुरक्षितता आहे. कधी कधी असं होईल की तुम्हाला वाटेल की सगळं थांबल्यासारखं आहे, काहीच हालचाल होत नाहीये, पण शांत पाण्याखालीच मोठा प्रवाह वाहत असतो. जेव्हा बाहेरून काहीच घडताना दिसत नाही तेव्हा स्वामी तुमच्या आतमध्ये शक्ती निर्माण करत असतात. ते तुमची सहनशीलता वाढवत असतात, तुमचा आत्मविश्वास पक्का करत असतात. कारण ज्या इमारतीचा पाया खोल खणला जातो तीच इमारत आकाशाला भिडते. स्वामी तुम्हाला आकाशात भिडणारी यशाची इमारत बनवत आहेत. म्हणून सध्या हे खोदकाम सुरू आहे. या प्रक्रियेला त्रास समजू नका, तर नवनिर्माण समजा. तुम्ही स्वामींच्या त्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे नीट बघा. त्यांचे ते मोठे तेजस्वी डोळे तुमच्याकडे एकटक बघत आहेत. त्या नजरेत एक वचन आहे. ते तुम्हाला सांगता येतं, बाळा, फक्त तू कर्म कर. फळाची चिंता माझ्यावर सोड. तू पेरायचं काम कर, उगवायचं काम माझं आहे. आजवर तुम्ही खूप हिशोब केलात, किती मिळाले, किती गेले. आता हिशोब करणं बंद करा, कारण स्वामींच्या राज्यात हिशोब नसतो. तिथे फक्त अखंड पुरवठा असतो. तुम्ही आता अशा एका सुरक्षा कवचामध्ये प्रवेश केला आहे जिथे बाहेरील जगाची नकारात्मकता तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. लोक तुम्हाला नावं ठेवतील, तुमच्याकडे बघून हसतील, पण तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. उलट तुम्ही त्यांच्याकडे बघून स्मितहास्य कराल. ही जी स्थितप्रज्ञ अवस्था आहे ती साध्य होणं हाच खरा चमत्कार आहे. सोन्याचा हंडा सापडला हा चमत्कार नाही, पण हजारो दुःखातली चेहऱ्यावर हास्य टिकून राहणे हा स्वामींनी घडवलेला खरा चमत्कार आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला निसर्गाचेही वेगळे रूप दिसेल. घरातली तुळस अचानक जास्त टवटवीत दिसेल.
वाकलेलं झाड पुन्हा सरळ दिसेल. स्वामींच्या राज्यात निकाल कधीच नापास नसतो. ते तुम्हाला काठावर आणून सोडणार नाहीत. ते तुम्हाला पहिलं तरी नेणार आहेत. मधल्या प्रवासात लाटा येतील, होडी डगमगेल, पण ती बुडणार नाही याची 100% गॅरंटी त्या नावाड्याने म्हणजेच समर्थांनी घेतली आहे. तुमच्या आयुष्यातल्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची यादी तयार करा. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही आशा सोडली होती, कदाचित स्वतःचं घर, मुलाचं लग्न किंवा एखादा आजार, त्या गोष्टी आता शक्य होण्याच्या मार्गावर आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी हे वाक्य फक्त भजनापुरतं नाही, तर ते एक सत्य आहे. आणि लक्षात ठेवा, स्वामी तुमच्याशी बोलायला आता आतुर आहेत, पण ते कानाशी नाही तर मनाशी बोलतात. जेव्हा कधी मनात गोंधळ असेल तेव्हा डोळे मिटून शांत बसा. आतून जो पहिला आवाज येईल तो स्वामींचा असेल. त्या आवाजावर शंका घेऊ नका. कदाचित तो आवाज तुम्हाला अशा रस्त्याने जायला सांगेल जो तुम्हाला तर्क सांगत बसणार नाही, पण शेवटी तोच रस्ता तुम्हाला यशाकडे नेईल. तुम्ही एकटे नाही आहात हे वाक्य आता रक्तासारखे तुमच्या मनात नसानसात भिनू द्या. तुम्ही चालताना तुमच्या पावलांचा आवाज एकट्याचा असेल, पण त्यासोबत काढावांचा म्हणजेच स्वामीच्या पादुकांचा आवाजही आता तुम्हाला जाणवेल. जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटेल तेव्हा मागे वळून बघा. तिथे कोणी नसेल, पण एक अस्तित्व नक्कीच असेल. ते अस्तित्व तुम्हाला कधीच पडू देणार नाही. आता इथून पुढे रडायचं नाही तर लढायचं. आणि ती लढाई सुद्धा तुम्हाला लढायची नाही, तुम्हाला फक्त निमित्त मात्र म्हणून उभं राहायचं आहे. महाभारतात अर्जुनाने जिंकलं, पण सूत्रधारी श्रीकृष्ण होता. तसंच तुमच्या आयुष्याचं महाभारत तुम्ही जिंकणार आहात, पण त्याचे सूत्रधार अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. त्यामुळे विजयाची काळजी करू नका. तो निश्चित आहे. आता तयार राहा एका मोठ्या बदलासाठी. हा बदल बाहेरून कमी आणि आतून जास्त असेल. तुम्ही आता सामान्य माणूस राहिला नाहीत. तुम्ही आता स्वामीमय झाला आहात, आणि स्वामीमय झालेला माणूस कधीच हरत नाही. आता स्वामी तुमच्या आत डोकावून पाहण्यास सांगत आहेत. तुमच्या हृदयाचा जो कप्पा स्वामींसाठी राखून ठेवला आहे, तिथे अजूनही काही जुन्या आठवणींचे ढिगारे साचलेले आहेत. हा कचरा म्हणजे जुन्या आठवणींचा त्रास, कोणीतरी केलेला अपमान, मनात धरून ठेवलेला राग आणि माझं काय चुकलं याची खंत. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे कचरा असतो तिथे मी बसत नाही. मला राहायला स्वच्छ आणि निर्मळ जागा लागते. त्यामुळे आजपासून एक नवीन शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करा. ती म्हणजे माफ करणे. ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांना मनातून माफ करून टाका. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना मनात धरून ठेवाल तोपर्यंत तुम्ही त्या भूतकाळाच्या सकल दंडाने बांधले राहाल. तुम्हाला मुक्त व्हायचंय ना, तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे ना, मग पायात अडकलेली ही दशेची वेडी तोडून टाकावी लागेल. तुम्ही म्हणाल, पण स्वामी, त्यांनी मला खूप त्रास दिलाय, मी कसं विसरू? यावर स्वामींचे उत्तर ऐका. त्यांचा हिशोब करायला मी समर्थ आहे. तू न्यायाधीश बनू नकोस, तू फक्त साक्षीदार हो. ज्या क्षणी तुम्ही त्या माणसांना मनातून सोडून द्याल, त्या क्षणी तुमच्या हृदयाची जागा रिकामी होईल, आणि त्या रिकाम्या जागी स्वामींचे पाय स्थिरावतील. आणि एकदा का स्वामी तिथे बसले की जगातील कोणत्याही दुःखाची ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही, की तिथे प्रवेश करू शकणार नाही. तुमचे हृदय हे आता एक मंदिर बनणार आहे. या मंदिरात आता संशय आणि भीतीला नो एंट्री असेल. तिथे फक्त विश्वास आणि समर्पण असेल. तुम्ही अनुभवाल की जेव्हा तुम्ही कोणाचा तरी राग सोडून देता, तेव्हा तुमच्या डोक्यावरचा मनभर भार हलका होतो. ती हलकी अवस्था म्हणजे स्वामींच्या जवळ जाण्याची पहिली पायरी आहे. स्वतःला रिकामा करा, म्हणजे स्वामी तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने काठोकाठ भरू शकतील. तुमच्या घराण्यात, तुमच्या कुटुंबात गेली कित्येक वर्ष किंवा पिढ्या काही ठराविक समस्या चालत आल्या आहेत का? म्हणजे आजोबांना जो त्रास होता तोच वडिलांना, आणि आता तोच तुम्हाला होतो. किंवा घरात सतत कटकट, पैशाची नड किंवा वंशवृद्धीत अडथळे, हे दृष्टचक्र असतं. पण भक्तांनो, आनंदाची बातमी ही आहे की स्वामींनी तुम्हाला साखळीतून मुक्त करण्यासाठी निवडलं आहे. तुम्ही तुमच्या कुळातील ती पहिली व्यक्ती आहात जिच्या भक्तीमुळे हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं दुर्दैवाचं चक्र आता खंडित होणार आहे. स्वामींची नजर ज्याच्यावर पडते त्याचं प्रारब्ध सुद्धा थरथर कापतं आणि रस्ता बदलतं. लोक म्हणतात, नशिबात जे लिहिलंय ते भोगावं लागतं, पण हे सामान्य लोकांसाठी आहे. ब्रह्मदेव नाही तर साक्षात स्वामी समर्थ स्वतःच्या हाताने लिहित असतात. त्यामुळे माझंच नशीब फुटकं हे वाक्य आजपासून डिक्शनरीतून काढून टाका. कारण आता तो लेख पुसून तिथे
श्री स्वामी समर्थ अशी मोहर उमटवली गेली आहे. तुमच्या घरात आता जी शुभ कार्य घडेल ते केवळ एक घटना नसेल, तर ती या गोष्टीची साक्ष असेल की शापाचा अंत झाला आहे आणि आशीर्वादाचे युग सुरू झाले आहे. लक्षात ठेवा, कुंभार जसा मडक्याला आकार देताना आतून आधार देतो आणि बाहेरून थापतो, तसंच स्वामी सध्या करत आहेत. बाहेरून तुम्हाला परिस्थितीचे फटके म्हणजे थापट्या बसत असतील, पण आतून स्वामीचा हात तुम्हाला आधार देत आहे, जेणेकरून तुम्ही तुटणार नाही, तर एक मजबूत पात्र बनाल. जे घडतंय ते तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे. आता तुम्हाला एक अशी शक्ती प्राप्त होणार आहे जी हजारो शब्दांपेक्षा प्रभावी आहे. ती शक्ती म्हणजे मन. ज्याला स्वामी सापडले त्याची बडबड आपोआप बंद होते, कारण ज्याला समुद्र सापडला तो डबक्याची चर्चा करत नाही. तुम्हाला आता जगाला ओरडून सांगण्याची गरज नाही की तुम्ही कोण आहात किंवा तुमची भक्ती किती मोठी आहे. तुमचं अस्तित्व आता बोलू लागेल. स्वामी तुम्हाला शिकवत आहेत की आपली शक्ती वाया घालवू नका. वादावादीत स्पष्टीकरण देण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात जी ऊर्जा तुम्ही खर्च करत होतात ती आता साठवून ठेवा. ही गुप्त ऊर्जा तुम्हाला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरायची आहे. वाघाची एक डरकाळी जशी जंगलाला शांत करते, तसंच तुमचं शांत राहणं आता तुमच्या विरोधकांना अस्वस्थ करेल. ते विचार करतील याला कशाचाही फरक कसा पडत नाही, आणि तिथेच तुमचा अर्धा विजय झाला असेल. तुम्ही पाहिले का, वटवृक्ष कधीच आवाज करत नाही, पण त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. तुम्हाला आता त्या वटवृक्षासारखं व्हायचं आहे, शांत, स्थिर आणि सर्वांना आधार देणार. जेव्हा तुम्ही अशा अवस्थेत पोहोचाल तेव्हा लोक तुमच्याकडे समस्या घेऊन येतील आणि तुमच्याशी 2 मिनिटं बोलल्यावर त्यांचं मन शांत होईल. तुमची वाणी आता औषध बनणार आहे. स्वामी सांगतात, तुझ्या शब्दांना आता मी धार देणार आहे. तू जे बोलशील ते सत्य होईल. त्यामुळे आता काहीही बोलताना विचारपूर्वक बोला. कोणाचं वाईट चिंतू नका, कारण तुमची वाणी आता सिद्ध होत आहे. तुमच्या मुखातून फक्त शुभ आणि मंगल शब्द बाहेर पडू द्या. तुम्ही चालता बोलता स्वामींचे यंत्र बनला आहात, ज्यातून फक्त सकारात्मक लहरी बाहेर पडायला हव्यात. तुम्ही कधी गर्दीत चालताना अनुभवलंय का, अचानक तुम्हाला धक्का लागणार असतो आणि कोणीतरी ओढल्यासारखं तुम्हाला वाचवतं. किंवा गाडी चालवताना एका सेकंदाचा फरक पडतो आणि मोठा अपघात टळतो. हा योगायोग नसतो, हा तो अदृश्य हात असतो जो तुमच्या भोवती 24 तास पहारा देत आहे. स्वामी तुम्हाला सांगतायत, तू डोळ्यांनी मला पाहू शकणार नाहीस, पण तू मला अनुभवू नक्कीच शकशील. जेव्हा जेव्हा तुम्हाला अचानक अकारण रडू कोसलेल तेव्हा समजून जा की स्वामींनी तुम्हाला जवळ घेतलं आहे. जेव्हा अंगावर रोमांच उभे राहतील तेव्हा समजा की स्वामींची सवारी तुमच्या घरातून गेली आहे. हे स्पर्श ओळखा, हे फक्त तुमच्यासाठी आहेत. आता शेवटचा पण महत्त्वाचा इशारा. स्वामी ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांना ते पडायला देतात, पण सापडू देत नाहीत. म्हणजे काय, तर ते तुम्हाला संकटात पडू देतील, जेणेकरून तुम्हाला तुमची ताकद कळेल, पण त्या संकटात तुम्हाला हरू देणार नाहीत. त्यामुळे संकटाची मालिका पाहून घाबरू नका. हे ढग आहेत जे पाऊस पाडून निघून जातील, पण या पावसानंतर जे इंद्रधनुष्य उगवेल ते बघण्यासाठी तुम्हाला टिकून राहावं लागेल. तुम्ही आता अशा टप्प्यावर आहात जिथून परत फिरणं नाही. आता फक्त पुढे आणि पुढे जायचं आहे. तुमच्या पावलाखाली काटे असतील, पण नजर आकाशाकडे ठेवा, कारण चालवणारा जमिनीवरचा नाही तर आकाशाचा मालक आहे. तुमच्या आयुष्याची दोरी आता सर्वात सुरक्षित राहत आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, आनंदी राहा आणि फक्त पाहत राहा की हा जादूगर तुमच्या आयुष्यात काय काय जादू करतोय. तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा सर्वजण झोपी जातात तेव्हा तुम्हाला जाग का येते? मध्यरात्री अचानक तुमची झोप उडते आणि एक विचित्र हुरहुर लागते. भक्तांनो, ती हुरहुर भेटीची नसते, तर ती वेध लागण्याची असते. जसं वासराला गायीची आठवण आल्यानंतर ते हंबरतं, तसा तुमचा आत्मा त्या परब्रह्माला साथ घालत असतो. त्यावेळी उठून बसत जा, कारण ती वेळ ब्रह्मा मुहूर्ताची नसली तरी स्वामी मुहूर्ताची असते. त्या शांततेत स्वामींना तुमचे गाऱ्हाणे ऐकायचे असते. जगाच्या कोलाहलात तुमचं रडणं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून ते तुम्हाला अशा वेळी जागं करतात, जेव्हा फक्त तुम्ही आणि जागे असतात. आता एक अत्यंत गोड व सत्य समजून घ्या. तुमच्या आयुष्यात सध्याचे थांबल्यासारखं वाटतंय ना, ते म्हणजे नोकरीत बढती नाही, व्यवसायात गती नाही किंवा घरातली शांतता हरवली आहे. याला स्थगिती समजू नका, हा विसावा आहे. वाघ जेव्हा शिकार करण्यासाठी सज्ज होतो तेव्हा तो काही पावलं मागे येतो आणि शांत उभा राहतो. ही शांतता दाहीदायक असते. तसेच स्वामी तुम्हाला मोठ्या उडीसाठी तयार करत आहेत, म्हणून सध्या त्यांनी तुम्हाला थोडं थांबवलं आहे. ही थांब वाया जात नाही, तर ती तुमची धार लावण्यासाठी वापरली जात आहे. तुम्हाला आजूबाजूची माणसं म्हणत असतील, तुझं काहीच खरं नाही, तू तिथेच आहेस, पण त्यांना माहीत नाही की बांबूचं झाड
पहिली 5 वर्षे जमिनीच्या वर काहीच दिसत नाही, पण आतल्या आत त्याची मुळं इतकी खोल रुजतात की पुढच्या 5 आठवड्यात त्या आकाशाला भिडतात. तुमची अवस्था त्या बांबूच्या झाडासारखी आहे. तुमची भक्तीची मुळं खोल जात आहेत. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमच्या प्रगतीचा वेग बघून लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटेल. स्वामींचा एक अलौकिक नियम आहे. ते कच्च्या मडक्यात पाणी भरत नाही. आधी ते तुम्हाला भट्टीत टाकून भाजतील. सध्या तुमच्या आयुष्यात जी परिस्थिती आहे तीच ती भट्टी आहे. तुम्हाला पोळतंय, त्रास होतोय, पण लक्षात ठेवा, हे भाजणं तुम्हाला फुटण्यापासून वाचवण्यासाठी आहे. ज्या दिवशी तुम्ही पक्के व्हाल त्या दिवशी स्वामी स्वतःच्या हाताने तुम्हाला आनंदाच्या, ऐश्वर्याच्या आणि समाधानाच्या अमृताने भरून टाकतील. कधीतरी तुम्हाला वाटतं ना की मी एकटा पडलोय, पण नीट बघा, एकटे तेच पडतात ज्यांना देवाला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची असते. हिरे बाजारात ढिगाराने मिळतात, पण कोहिनूर एकटाच असतो. देवाने तुम्हाला गर्दीतून बाजूला केलंय कारण तुम्ही कोहिनूर आहात. तुमचा वेगळे असणं, तुमचं एकटेपण हेच तुमचं सामर्थ्य आहे. या एकटेपणाला शाप मानू नका, तर ही संधी समजा, स्वतःला ओळखण्याची आणि स्वामींना जवळून पाहण्याची. आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल, मला हे कधी मिळणार? कधी हा शब्द चुकीचा आहे. स्वामींच्या दरबारात कधी नाही तर योग्य वेळी हे उत्तर असतं. तुम्ही जे मागत आहात ते तुमच्या पदरात पडायला कदाचित उशीर होत असेल, कारण स्वामी त्यापेक्षा काहीतरी महान देण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही कदाचित एक छोटी झोपडी मागत असाल आणि स्वामी राजवाडा बांधत असतील. राजवाडा बांधायला वेळ तर लागणारच ना, त्यामुळे उशीर होतो म्हणून नाराज होऊ नका. उलट खुश व्हा की काहीतरी मोठं शिजत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं ही ऋणानुबंध घेऊन येतात. काही लोक तुम्हाला फसवून गेले, काही सोडून गेले, त्यांना दोष देऊ नका. त्यांचा आणि तुमचा हिशेब संपला म्हणून ते गेले. रेल्वेच्या प्रवासात जसे सहप्रवासी ठराविक स्टेशनवर उतरतात तसेच हे लोक होते, त्यांना पकडून ठेवू नका. जर तुम्ही जुन्या लोकांना पकडून ठेवाल तर नवीन आणि चांगल्या माणसासाठी तुमच्या आयुष्यात जागा कशी उरेल? स्वामींनी काही जागा रिकाम्या केल्या आहेत कारण तिथे आता देव माणसे येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमची ओळख. आजवर तुम्ही स्वतःला कोणाचा तरी मुलगा, पती, पत्नी किंवा कर्मचारी म्हणून ओळखत होतात, पण आजपासून तुमची ओळख बदला. आरशासमोर उभे राहून स्वतःला सांगा, मी स्वामींचा आहे. या एका वाक्यात इतकी ताकद आहे की मोठमोठ्या संकटाचे डोंगर कापरासारखे वितळतील. ज्याचा बाप राजा असतो त्या राजपुत्राला बाजारात फिरताना भीती वाटत नाही. तुमचे पिता साक्षात ब्रह्मांड नायक आहेत. मग तुम्हाला कशाची चिंता? लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू स्वामींनी मोजला आहे. त्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ते आनंदाच्या पावसाने करतील. फक्त अट एकच आहे, श्रद्धा ढळू देऊ नका. लोखंडाला गंज लागला की त्याची किंमत कमी होत असते, तसा मनाला शंकेचा गंज लागू देऊ नका. तुमच्या घरात, तुमच्या वास्तूत आता एक बदल घडवा. रोज सकाळी उठल्यावर खिडकी उघडून निसर्गाकडे बघा आणि म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमचा आहे. तुम्ही जसं चालवाल तसं मी चालेल. जेव्हा तुम्ही सरेंडर होता तेव्हा ड्रायव्हिंग सीटवर स्वामी बसतात, आणि जेव्हा स्वामी सारथी होतात तेव्हा कुरुक्षेत्रावरचा विजय निश्चित असतो. आता या क्षणापासून स्वतःला बिचारा समजणं बंद करा. तुम्ही योद्धा आहात. तुमच्या हातात भक्तीची तलवार आणि मी पाठीवर आशीर्वादाची ढाल आहे. उठा आणि या जगाला दाखवून द्या की ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात असतो तो राखेतूनही पुन्हा उभा राहू शकतो. तुम्ही कधी नदीच्या प्रवाहाकडे पाहिले का? नदी समुद्राला मिळायला निघाली की वाटेत मोठे खडक येतात, दऱ्या येतात, पण नदी थांबत नाही. ती खडकाला फोडून नाही तर त्याचा वळसा घालून त्याला प्रेमाने स्पर्श करून पुढे निघून जाते. भक्तांनो, आजवर तुम्ही संकटाशी टक्कर देत होतात म्हणून तुम्ही थकलात. आता स्वामी तुम्हाला शिकवत आहेत की संकटानं वळसा कसा घालून जायचा. ही युक्ती म्हणजे समर्पण. जेव्हा तुम्ही म्हणता, स्वामी, समस्या तुमची आहे, तेव्हा तुम्ही त्या खडकावर डोकं आपण थांबवता आणि पाण्यासारखे प्रवाही होता, आणि प्रवाही पाण्याला कोणीही अडवू शकत नाही. आता एक गुपित सांगतो जे फक्त निवडक भक्तांना समजतात. ते म्हणजे त्रासाचं रूपांतर शक्तीमध्ये करणं. कोळसा जेव्हा प्रचंड ताप सहन करतो तेव्हाच त्याचा हिरा होतो. आज तुमच्या मनावर, तुमच्या परिस्थितीवर जो प्रचंड दाब, प्रेशर आहे तो तुम्हाला चिरडण्यासाठी नाहीये. स्वामी त्या दाबाचा वापर करून तुमच्या आतल्या कार्बनचं रूपांतर हिऱ्यात करत आहेत. तुम्हाला वाटते तुमचं आयुष्य भरकटलं, पण खरं तर तुम्हाला पॉलिश केलं जात आहे. हिऱ्याला पैलू पाडताना वेदना होतात, पण त्यानंतरच त्याची किंमत कोटीच्या घरात जाते. तुमची किंमत आता वाढणार आहे म्हणून हा त्रास सहन करावा लागतोय. तुम्ही अनेकदा देवाला विचारता की माझं काय चुकलं, पण बाळा, हे चुकीचं फळ नाहीये, ही पात्रतेची चाचणी आहे. एखादी मोठी जबाबदारी देण्याआधी राजा आपल्या सेनापतीची परीक्षा घेतो. तसंच स्वामी तुम्हाला काहीतरी विशाल देणार आहेत. कदाचित अशी संपत्ती, अशी प्रसिद्धी किंवा असं समाधान
जे तुमच्या 7 पिढ्यांनी पाहिलं नसेल. पण ते पेलण्याची ताकद तुमच्यात यावी म्हणून सध्या तुम्हाला रिकामा केला जात आहे. तुमच्या हातातली मातीची भांडी फुटली तर रडू नका, कारण स्वामी तुमच्या हातात कलश देण्यासाठी तुमचे हात मोकळे करत आहेत. आता तुमच्या आजूबाजूला बघा. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की काही गोष्टी आपोआप जुळून येत आहेत? म्हणजे तुम्हाला पैशांची गरज होती आणि अचानक जुना मित्र भेटला, किंवा तुम्ही आजारी पडलात आणि योग्य डॉक्टर सापडला. याला तुम्ही नशीब म्हणाल, पण ही नशीब नाही, हे स्वामींचं मायक्रो मॅनेजमेंट आहे. ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचा, प्रत्येक श्वासाचा नियोजन करत आहेत. तुम्हाला माहीतही नसतं, पण तुमच्या डोक्यावर येणारा ऊन अडवण्यासाठी त्यांनी कोणाच्या रूपाने छत्री धरलेली असते. या सूक्ष्म उपकरणांची जाणीव ठेवा. आता एक अत्यंत प्रभावी सत्य: तुमची सावली आणि स्वामींची छाया. माणसाची सावली अंधारातही साथ सोडते, पण स्वामींची छाया प्रकाशात आणि अंधारातही सोबत असते. तुम्हाला आता अशा एका झोनमध्ये प्रवेश करायचा आहे जिथे भीतीला स्थानच नाही. लोक म्हणतात भीतीला कान असतात, पण स्वामींचे भक्त म्हणतात भिंतीतही स्वामी असतात. जेव्हा तुम्ही घरात एकटे असता तेव्हा भिंतीशी बोला, वस्तूंशी बोला, म्हणा माझं घर स्वामींचं आहे. जेव्हा तुम्ही हे मोठ्याने उच्चारता तेव्हा वास्तूतल्या नकारात्मक लहरी पळून जातात. तुमच्या आवाजातली ती कंपनं वातावरण शुद्ध करतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट: प्रतिक्रिया देऊ नका. कोणी अपमान केला, शांत राहा. कोणी टोमणा मारला, स्मित हास्य करा. का? कारण तुमची लढाई आता त्या माणसांची नाही. जर तुम्ही कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत बसलात तर तुमचा दर्जा आणि त्या कुत्र्याचा दर्जा एकच होईल. स्वामींचा भक्त राजयोगी असतो. हत्ती चालताना कुत्र्यांकडे लक्ष देत नाहीत. तुमची चाल आता हत्तीसारखी मदमस्त आहे. जगाला विचारू द्या, याला कशाचा माज आहे? तेव्हा मनातल्या मनात सांगा, मला स्वामींच्या नामाचा माज आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला संकेताची भाषा शिकावी लागेल. स्वामी प्रत्येक वेळी स्वप्नात येणार नाहीत. कधी कधी ते पुस्तकाच्या पानावरून बोलतील, कधी कोणाच्या स्टेटसवरून, तर कधी एखाद्या गाडीच्या मागच्या ओळीतून. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा. विश्व तुमच्याशी संवाद साधत आहे. कधीतरी अकारण तुम्हाला खूप आनंद होईल, हसू येईल. समजून जा, तुमचं एखादं अडकलेलं काम स्वामींनी स्वर्गात मंजूर केलं आहे आणि त्याचीच ती आनंदाची लहर तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. ती डिलिव्हरी लवकरच तुमच्या दारात असेल. एक गोष्ट लक्षात घ्या: उधारी आणि पावती तुम्ही जगाचे देणेकरी असाल, पण स्वामी तुमचे देणेकरी कधीच राहत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठीचे एक पाऊल टाकता, त्याची 100 पावले ते तुमच्याकडे येतात, पण त्यांची हिशोबाची वही वेगळी आहे. तुम्हाला ते जेव्हा देत नाही तेव्हा तुम्हाला हवं असतं. ते तुम्हाला जेव्हा देतात तेव्हा तुम्हाला त्यांची खरी गरज असते. आणि जेव्हा तुम्ही ते पचवायला समर्थ असता, कच्च्या फळाला तोडलं तर चव लागत नाही, पिकल्यावर ते आपोआप पडतं. तुमचं यश आत्ता पिकण्याच्या मार्गावर आहे. आता एक मंत्र जो तुम्हाला रोज जगायचा आहे: मी निमित्त आहे. तुमच्या हातून काही चांगलं घडलं तर गर्व करू नका. म्हणा की स्वामींनी करून घेतलं. आणि काही वाईट वाटलं तरी खचू नका. म्हणा यातही स्वामींची काहीतरी लीला असेल. जेव्हा तुम्ही स्वतःला करता समजत नाही तेव्हा कर्माचा भार तुम्हाला लागत नाही. तुम्ही हलके होता आणि हलकी वस्तूच आकाशात उडू शकते. तुम्हाला आता उडायचंय. संसाराच्या चिखलात रुतायचं नाही. शेवटी तुमच्या आयुष्यातली माणसांची गर्दी आता कमी होईल. घाबरू नका. झाडाची वाढ होताना खालची जुनी पानं गळून पडतात, तेव्हाच शेंड्याला नवीन पालवी फुटते. काही लोक दुरावतील, काही नातेसंबंध तुटतील. हे नैसर्गिक आहे, कारण तुम्ही आता वेगळ्या उंचीवर जात आहात आणि प्रत्येकाला तुमच्यासोबत त्या उंचीवर नेता येणार नाही. जे पात्र आहेत तेच सोबत राहतील. फिल्ट्रेशन प्रोसेस म्हणजे गाळणी प्रक्रिया स्वामी करत आहेत. त्यामुळे कोणी सोडून गेलं तर रडत बसू नका. समजून जा की त्यांचा विजा संपला. आता नवीन प्रवासी येणार आहेत. आता तुमच्या हृदयातील ती जागा बघा जिथे फक्त विश्वासाने भरलेली आहे. तिथे एक ज्योत पेटवा. ही ज्योत सांगते की बाहेर कितीही अंधार असू दे, माझ्या आतला स्वामींचा प्रकाश कधीच विझणार नाही. तुम्ही जिंकणार आहात हे त्रिकालबाधित सत्य आहे. फक्त जिंकण्याची घाई करू नका. खेळाचा आनंद घ्या, कारण तुमचा कोच म्हणजे मार्गदर्शक जगाचा मालक आहे. आता या प्रवासाच्या एका अशा नाजूक वळणावर आपण येऊन पोहोचलो आहोत जिथे शब्दापेक्षा तुमच्या हृदयाची धडधड स्वामींना जास्त स्पष्ट ऐकू येत आहे. तुम्ही कधी स्वतःच्या श्वासाकडे लक्ष दिलं आहे का? आपण झोपलो तरी श्वास सुरूच असतो. हा श्वास कोण चालवतं? आपली बुद्धी नाही, आपली ताकद नाही, तर ती एक अदृश्य शक्ती चालवते. भक्तांनो, ती शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमचे स्वामी आहेत.
विचार करा, जो समर्थ तुमच्या नकळत तुमचा श्वास जपतो तो तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष करेल का? कदापि नाही. तुमचा श्वास चालू ठेवण्यामागे त्यांचा एकच हेतू आहे, तो म्हणजे तुमच्या हातून काहीतरी मंगल घडावं, काहीतरी पवित्र घडावं. आजवर तुम्ही आरशात पाहताना स्वतःच्या चेहऱ्यांवरील सुरकुत्या किंवा डोळ्यांखालील काळी वर्तुळं पाहिली असतील, पण आता पुन्हा एकदा आरशात बघा. त्या डोळ्यांच्या खोलवर तुम्हाला एक नवीन चमक दिसेल. ही चमक कशाची आहे माहीत आहे? ही चमक आहे निश्चिंततेची. जेव्हा लहान मूल आईच्या कडेवर असतं तेव्हा त्याला खाली पडण्याची भीती नसते. तशीच काहीशी अवस्था आता तुमची झाली. जगाचं वारं कितीही सुसाट्याने वाहू दे, तुमच्या मनातला दिवा आता विझणार नाही, कारण त्या दिव्याभोवती स्वामींनी आपल्या हाताचा आडोसा धरला आहे. अनेकदा तुम्हाला वाटतं की माझ्या हातून स्वामींची सेवा घडत नाही, मला वेळ मिळत नाही. पण बाळा, अक्कलकोटच्या राजाला तुझा वेळ नकोय, त्यांना तुझा भाव हवाय. तू रस्त्याने चालताना एखाद्या भुकेल्या कुत्र्याला बिस्किटाचा पुडा दिलास किंवा तहानलेल्या झाडाला तांब्याभर पाणी ओतलंस तर ती पूजाच आहे. स्वामी म्हणतात, माझ्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा एखाद्या उपाशी लेकराच्या पोटात 2 घास भरव, मला तुझी पूजा पोहोचेल. ओम श्री दत्तावताराय श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री दत्तावताराय श्री स्वामी समर्थाय नमः.